नमस्कार. दूरदर्शन प्रस्तुत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. दर्शक हो, आरोग्य संपदा हा आपला आरोग्यविषयक कार्यक्रम आहे आणि आपल्या आरोग्यविषयक प्रश्नांची उकल करणं हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश. आणि म्हणूनच पोटाच्या विकारांवर शल्यचिकित्सा हा विषय आज आपण निवडलेला आहे. या विषयावर मार्गदर्शन करण्याकरता आज आपण आपल्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे डॉक्टर प्राची महाजन मॅडम यांना. नमस्कार मॅडम, आपल्या स्टुडिओमध्ये स्वागत. नमस्कार. मॅडमबद्दल सांगायचं तर मॅडम सुप्रसिद्ध सर्जन आहेत. पोट विकारांच्या सर्व प्रकारच्या दुर्बीण आणि ओपन शस्त्रक्रिया, हर्निया, गॉलब्लॅडर स्टोन्स, अपेंडिक्स, कॅन्सर, आतड्यांवर शस्त्रक्रिया तसेच ब्रेस्ट कॅन्सरसाठी केल्या जाणाऱ्या नवीन प्रकारच्या शस्त्रक्रिया या सर्व सर्जरीजमध्ये त्यांचं प्रावीण्य आहे. मुंबईतील सायन आणि नायर रुग्णालयात शल्यचिकित्सा या विषयाचे त्यांनी प्रशिक्षण घेतले. तसेच इंग्लंडमध्ये त्यांनी FRCS उत्तीर्ण करून ॲडव्हान्स GI आणि लॅप्रोस्कोपिक सर्जरी या विषयाचे त्यांनी प्रशिक्षण घेतलेले आहेत आणि सद्यस्थितीत त्या महाराष्ट्र असोसिएशन ऑफ सर्जन्सच्या नागपूरच्या प्रतिनिधी आहेत. तर मॅडम, आपलं पुनश्च मनपूर्वक स्वागत करते आणि आपण चर्चेला सुरुवात करू. आता आपण जेव्हा पोटांच्या विकारांबद्दल बोलतो, स्पेसिफिकली आपण पचनसंस्थेबद्दल बोलतो, तेव्हा पचनसंस्था ही पचननलिका आणि पचनग्रंथी यांनी बनलेली असते. बरोबर. तर त्याचे कोणते कोणते विशेष आजार आहेत मॅडम? आता आपण इथे पचन संस्थेबद्दल जर बोललो तर अन्ननलिका ही छातीमध्ये असते. तर पोटामध्ये जे स्टमक पासून रेक्टमपर्यंत म्हणजे मलद्वारापर्यंत जो काही भाग असतो पचन संस्थेचा, हा म्हणजे गॅस्ट्रोइंटेस्टायनल ट्रॅक्ट, हा पूर्ण पोटामध्ये येतो. तसंच तुम्ही म्हणालात त्याप्रमाणे ज्या महत्त्वाच्या ग्रंथी असतात, लिव्हर पण ही एक प्रकारची मोठी ग्रंथीच आहे. तर लिव्हर, पँक्रियास ह्या ज्या महत्त्वाच्या ग्रंथी आहेत हे पण पचनसंस्थेचाच भाग आहे. हो. तर मग ह्याचे स्पेसिफिकली पोटाचे आजार किंवा विकार याबद्दल काय सांगाल? कारण आज जे कॉमन आहेत ते म्हणजे अपचन आहेत किंवा मग पोटात गॅसेस होणे आहे. तर या व्यतिरिक्त अजून स्पेसिफिकली काही आजार आपल्याला कळत नाही मॅडम, पण ते सिम्पटम्स जाणवतात. अगदी बरोबर आहे. तर याचे हे जे सगळ्यात कॉमन सिम्पटम्स आहेत पोटाचे, ते म्हणजे पोटात दुखणं, ॲसिडिटी आणि गॅस, तुम्ही हे जे सांगितलं. आता काही वर्षांपूर्वी ॲसिडिटी आणि अल्सर हा एक अतिशय कॉमन आजार होता. पण आजकालच्या नवीन जे आपल्याकडे औषधं आहेत, ॲसिड सप्रेसिंग एजंट्स, त्यामुळे अल्सरचं प्रमाण अतिशय कमी झालेलं आहे. तर अल्सर अजूनही बघायला मिळतात, पण काही विशिष्ट सिच्युएशन्समध्ये त्याचा प्रादुर्भाव होतो. आता बाकीचे जे आजार आहेत पचन संस्थेचे, तर ते म्हणजे कधी कधी काही एखाद्या पदार्थाचं सेवन केल्यामुळे, जसं इवन सुसाइडल कधी कधी ॲसिड बर्न्स वगैरे असे पण असतात, किंवा ॲक्सिडेंटली पण एखाद्या व्यक्तीने काही चुकीचा पदार्थ सेवन केला तर अशामुळे पण अशा परिस्थितीतही खूप मोठे अल्सर्स तयार होऊ शकतात. पण सर्वसाधारणपणे जे आहे की इन्फेक्शन हा सगळ्यात कॉमन पोटाचा आजार आहे. आणि तो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की काही वेगळं खाण्यात आलं किंवा कॉन्टॅमिनेटेड किंवा इन्फेक्टेड पेय पदार्थ जरी पिण्यात आला तरी इन्फेक्शन हे पोटामध्ये जातं. आता वर्षभरातले जी इन्फेक्शन्स आहेत ती पावसाळ्यामध्ये जास्ती कॉमन असतात, उन्हाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये कमी असतात. तर अशी वेगळ्या वेगळ्या प्रकारची जी बॅक्टेरियल इन्फेक्शन्स आहेत, पॅरासायटिक इन्फेक्शन्स आहेत, याच्यात जे अमिबायासिस हा हे जे कॉमन इन्फेक्शन आहे, त्याच्यामुळे जे फूड पॉयझनिंग सारखी जी सिम्पटम्स येतात बाहेर खाल्ल्यानंतर, तर ही अतिशय कॉमन आहेत. आणि त्याच्यामध्ये एक असं मुरड येऊन जे दुखणं, म्हणजे कोलिक आपण म्हणतो, कोलिक हा शब्द मला वाटतं सगळ्यांनाच माहिती आहे. लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत कोलिकचा अनुभव सगळ्यांनाच आलेला असतो. तर हे जे सिम्पटम्स आहेत हे नॉर्मल पचनसंस्था म्हणजे स्टमक पासून रेक्टमपर्यंत त्याचे वेगळे वेगळे परिणाम होत असतात. या व्यतिरिक्त तुम्ही म्हणाल तर सर्वसामान्यपणे आणि जी कॉमनेस्ट लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीची शस्त्रक्रिया केली जाते त्याच्यामध्ये अपेंडिक्स म्हणजे अपेंडिसायटिस, अपेंडिक्स या अवयवाचा दाह होणे आणि पित्ताशयाचे खडे म्हणजे गॉल ब्लॅडरमध्ये स्टोन्स तयार होणे, ही सर्वसाधारणपणे भारतात आणि इतर जगातही सर्वात कॉमन होणारी पोटाची दुर्बिणीची शस्त्रक्रिया आहे. तर मग आपण आता शस्त्रक्रियेबद्दल बोलणार आहोत, पण स्पेसिफिकली पहिल्यांदा असं विचारावं असं वाटतं मॅडम,
आपण जेव्हा अपेंडिक्सचा दाह याबद्दल बोलतो तर त्या अपेंडिक्सचा दाह होण्यामागची नेमकी काय कारण आहेत? कसं कोलेस्ट्रॉलचे खडे तयार होणं या व्यतिरिक्त अजून काय काय नेमकं होतं? अपेंडिक्स याच्या आजाराबद्दल बोलण्याआधी मी अपेंडिक्स काय आहे हे एक सांगते तुम्हाला, की अपेंडिक्स हा एक लहान आतडे आणि मोठं आतडं याच्या साधारण जंक्शनला एक छोटासा जो अवयव असतो तो अपेंडिक्स असतो. आता जसं उत्क्रांती होत गेली, एव्होल्युशन होत गेलं, म्हणजे प्राण्यांपासून जेव्हा माणूस तयार झाला तसतसं हे अपेंडिक्स हा जो अवयव आहे हा मनुष्यामध्ये फार छोटा असतो. म्हणजे साधारण एक ऑन ॲन ॲव्हरेज म्हटलं तर 6 ते 8 सेंटीमीटर इतका आणि एक छोटासा म्हणजे समजा एक 5 मिलीमीटर पर्यंत रुंद असा हा अवयव आहे. पण जेव्हा त्याचा त्रास होतो, जेव्हा त्याच्यात इन्फेक्शन होतं किंवा दाह होतो तेव्हा प्रत्येकाला जाणवतं की किती सिरियस गोष्ट असते. अपेंडिक्सचं इन्फेक्शन हे 2 प्रकारांचं असतं. एक म्हणजे अक्यूट इन्फेक्शन, अचानक होणारं इन्फेक्शन, आणि दुसरं म्हणजे क्रोनिक इन्फेक्शन. तर क्रोनिक जे इन्फेक्शन असतं ते हळूहळू होत जाणारं इन्फेक्शन असतं. पेशंट्सना थोडंसं दुखणंच असतं, पण बरेचदा त्याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं की हे काहीतरी अपचन असेल किंवा थोडं काहीतरी वेगळं खाल्ल्यामुळे झालेले सिम्पटम्स असतील. पण तर क्रोनिक अपेंडिसायटिस बरेचदा इतक्या पटकन त्याचं निदान होत नाही. जेव्हा सर्वसाधारण पोटदुखी तर ही आपण नसतो जनरली, म्हणजे थोडंसं दुखलं तर लगेच कोणी उठून डॉक्टरकडे किंवा सर्जनकडे जात नाही आणि त्यामुळे त्याचं निदान व्हायला बराच वेळ लागतो. आणि अक्यूट इन्फेक्शन जे असतं म्हणजे अक्यूट अपेंडिसायटिस याचं कारण बरेचदा असं असतं, जसं मी सांगितलं त्याप्रमाणे छोट्या आतड्या आणि मोठ्या आतड्याच्या मध्ये असणारा हा एक अवयव असतो आणि त्याचं जे मुखद्वार असतं त्या ठिकाणी कधी कधी जे स्टूल्स असतात तर स्टूल्सचा एखादा कण त्याच्यामध्ये आतमध्ये जाऊन तो अडकू शकतो, फसू शकतो आणि मग त्याच्या पुढचा जो अपेंडिक्सचा जो भाग असतो त्याच्यात अचानक आतून इन्फेक्शन व्हायला सुरुवात होते. तर हे जे झालेलं अचानकपणे जे इन्फेक्शन आहे ते कधी कधी खूप पटकन पसरतं आणि ते त्या अपेंडिक्सचे सगळे जे लेयर्स असतात, पदर असतात, ते पार करून बाहेरपर्यंत येतं. तर अशा वेळेला त्याचा जो रक्तप्रवाह आहे तो बंद झाल्यामुळे अपेंडिक्सचं गँग्रीन होतं. गँग्रीन झाल्यानंतर त्याच्यात पस होऊ शकतो, अपेंडिक्स अचानक फुटू शकतं आणि अशा वेळेला पेशंटला अतिशय तीव्र असं दुखणं सुरू होतं. तर याचं डायग्नोसिस तसं म्हटलं तर क्लिनिकली म्हणजे जेव्हा डॉक्टर तपासतात आणि पोटाच्या खालच्या उजव्या बाजूच्या खालच्या भागावर हात ठेवल्याबरोबर पेशंटला जर का अतिशय वेदना होत असतील तर याचं डायग्नोसिस म्हणजे ते आपण एक्झॅक्ट कन्फर्म त्या निदानाचं करण्यासाठी आपण सोनोग्राफी करतो किंवा कधी कधी CT स्कॅन केला जातो. पण सगळ्यात महत्त्वाचं जे प्राथमिक याचं निदान आहे ते क्लिनिकल एक्झामिनेशन, हे अनुभवी डॉक्टरच्या हातालाच समजतं. बरोबर. तर हे एक सगळ्यात महत्त्वाचा आजार आहे जो कॉमन आहे आणि हे रिझन आहे अपेंडिक्स. मग याच्यामध्ये शस्त्रक्रिया ही गरजेचीच असते का की शस्त्रक्रिया टाळता पण येऊ शकते? कसं आहे की जेव्हा पेशंट पहिल्यांदाच येतो, अगदी लो ग्रेड इन्फेक्शन म्हणजे क्रोनिक इन्फेक्शन होतंय, जर का पेशंटला दर महिन्यात किंवा दर 15 दिवसांनी पोटाच्या खालच्या बाजूला दुखत असेल तर आपण एक म्हणजे आमच्या मनात संशय असतो की या पेशंटला क्रोनिक किंवा रिकरंट अपेंडिसायटिस असू शकतं. जर का याचे सिम्पटम्स वारंवार होत असतील, इतकं की त्या रुग्णाला सुट्टी घेऊन घरी बसावं लागत असेल किंवा त्याचं जे रोजचं दैनंदिन सगळं रुटीन सगळं डिस्टर्ब होत असेल तर अशा वेळेला आपण इलेक्टिव्ह म्हणजे प्लॅन्ड शस्त्रक्रिया करतो पेशंटची पूर्वतयारी करून. पण जर का अक्यूट अपेंडिसायटिस असेल आणि मी म्हटलं त्याप्रमाणे थोड्या इन्फेक्शन पासून म्हणजे तिथे जस्ट अपेंडिक्सच्या इन्फेक्शनची सुरुवात होण्यापासून ते फुटेपर्यंत याच्या मधला हा जो स्पेक्ट्रम आहे याच्यामध्ये आपण जितक्या लवकरात लवकर पेशंटची शस्त्रक्रिया करू तितका पेशंटला लवकर आराम मिळतो. आता जर का ह्या सुरुवातीच्या काळामध्ये ऑपरेशन झालं नाही तर आपल्या शरीराची एक नैसर्गिक टेंडन्सी असते की जे आजूबाजूचे आतड्याचे भाग असतात
तसंच ओमेंटम म्हणजे आतड्याच्या वरती असलेला जो पडदा असतो तो तिथे जाऊन म्हणजे ज्या निसर्गाची अशी काही सुंदर रचना आहे की ते इन्फेक्शन तेवढ्या भागाच्या पलीकडे जाऊन पसरू नये, पेशंट सेप्टिक किंवा टॉक्सिक होऊ नये, याच्यासाठी ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तर अशा वेळेला एक गाठ म्हणजे मास हाताला लागतं. आणि असं जर का ऑलरेडी पेशंट येतो तेव्हा जर का तशी गाठ बनलेली असेल तर आपल्याला पेशंटला आधी ती गाठ, कारण ही एक नैसर्गिक जी प्रक्रिया आहे, या नैसर्गिक प्रक्रियेमध्ये आपण काही इंटरफिअर करायचा प्रयत्न केला तर ते जे बाजूला येऊन चिकटलेलं आतडं असतं किंवा बाकीचे अवयव असतात ते अतिशय नाजूक असतात आणि अशा वेळेला ती शस्त्रक्रिया धोकादायक होऊ शकते. तर तो मास जो आहे याची ट्रीटमेंट आपण व्यवस्थितपणे अँटीबायोटिक्स देऊन, सलाईन देऊन तो हळूहळू तो मास एकदा दूर व्हायला लागला, याला साधारण 2 ते 3 आठवड्यांचा वेळ लागतो आणि त्याच्यानंतर मग आपण एक शस्त्रक्रिया त्या पेशंटवर करतो. अच्छा. आणि या शस्त्रक्रियेला किती वेळ लागतो मॅडम अंदाजे? अपेंडिक्स अगेन परत हा जो अवयव आहे याची लोकेशन ही ठरलेली नसते, त्यामुळे याचं डायग्नोसिस, याचं निदान कधी कधी फार कठीण असतं. घड्याळाच्या काट्याप्रमाणे ते अपेंडिक्स कुठेही त्याची लोकेशन असू शकते. तर कधी कधी ते खालच्या म्हणजे पेल्विसच्या, युरिनरी ब्लॅडरच्या किंवा स्त्रियांमध्ये ओव्हरीच्या किंवा गर्भाशयाच्या जवळ असलं तर त्याचं निदान म्हणजे पेशंट्सना असं होऊ शकतं की युरिनरी इन्फेक्शन तर नाही किंवा ओव्हरीचा काही त्रास नाही. आणि जर का ते कधी कधी आतड्याच्या मागच्या बाजूला लपलेलं असलं तर त्याचं पुन्हा निदान कठीण असतं. त्यामुळे त्याची लोकेशन कुठे आहे एक्झॅक्टली आणि ते किती कॉम्प्लेक्स आहे. जस्ट माइल्ड इन्फेक्शन मध्ये हे ऑपरेशन दुर्बिणीने अर्ध्या तासातही होऊ शकतं. तर अपेंडिक्स शोधण्याचा हा जो भाग आहे हे थोडंसं कॉम्प्लेक्स असतं. बरं, यानंतर मॅडम आपण पित्ताशयातील खड्यांबद्दल जाणून घेऊ. जेव्हा आपण पित्ताशयातील खड्यांबद्दल बोलतो तर गॉल ब्लॅडर पण खूप अतिशय महत्त्वाचा असा ऑर्गन आहे आणि हे खडे आपल्याला माहिती आहे की कोलेस्ट्रॉल किंवा कॅल्शियम किंवा अजून काही घटक असतात तर त्याच्यापासून तयार होतात. पण कसे काय तयार होतात आणि त्याचा कसं काय आपल्याला उपाय करता येईल? पित्ताशयाचे जे खडे आहेत हे खूप जणांना असतात, ऑलरेडी म्हणजे असतात पण त्याच्यामुळे बरेचदा त्रास होत नाही. किंवा ह्याचं जे कॉमन सगळ्यात लक्षण आहे ते म्हणजे पोट फुगल्यासारखं वाटतं, जेवल्यानंतर अतिशय अस्वस्थ होतं किंवा कधी कधी नुसती ऍसिडिटी आहे किंवा गॅसेस होत आहेत किंवा खूप ढेकर येत आहेत. अशा यांनी लोक अंगावर काढत जातात. जेव्हा त्या खड्यांचा त्रास जास्ती वाढायला लागतो तेव्हा पेशंट डॉक्टरकडे येतो. म्हणून मी याच्यासाठीच असं म्हटलं की हे खडे बरेचदा असतात, त्यांना आपण इनोसंट आहेत असं म्हणतो, इनोसंट खडे. तर त्याचं जे कॉम्पोजिशन आहे ते बनलेले असतात. सगळ्यात कॉमन जे खडे असतात ते कोलेस्टेरॉलचे बनलेले असतात. स्त्रियांमध्ये पित्ताशयाच्या खड्यातलं प्रमाण जास्ती आहे. आणि आम्ही जेव्हा MBBS मध्ये सर्जरीचं शिक्षण घेतो तेव्हा आमच्या टेक्स्टबुकमध्ये, पुस्तकांमध्ये फॅट 40 फिमेल फर्टाईल या ज्या एज ग्रुप मधल्या स्त्रिया आहेत यांच्यामध्ये याची लक्षणं सगळ्यात जास्ती आढळतात. तर दुसऱ्याही प्रकारचे खडे असतात जे यंग एजमध्ये होतात ते, आणि मध्य भारतात म्हणा किंवा महाराष्ट्रात, गुजरातमध्ये या प्रांतांमध्ये हिमॉलिटिक अनिमिया आणि सिकल सेल अनिमिया हे जे आजार आहेत तर सिकल सेल अनिमियामध्ये हे खडे जास्ती कॉमन असतात आणि त्यावेळेला ते नुसते कोलेस्ट्रॉलचे स्टोन्स नसतात. तर अनिमिया म्हणजे आपल्याला माहिती आहे की हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी झालेलं असतं रक्तातलं आणि ह्या हिमोग्लोबिनच्या ज्या मॉलिक्युल्स असतात ते विरघळून किंवा ते क्रिस्टलाइज होऊन हे खडे तयार होतात. तर पित्ताशयामध्ये आता त्याची अनेक कारणं आहेत पण तो विषय वेगळा आहे आणि आपण यांच्याबद्दल पुन्हा सविस्तर जाणून घेऊ मॅडम. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक आपलं पुनश्च स्वागत. आज आपण चर्चा करतो आहे पोटांच्या विकारावर शल्यचिकित्सा या विषयावर आणि आपल्यासोबत डॉक्टर प्राची महाजन मॅडम आहेत. मॅडम, आपण गॉल ब्लॅडर स्टोन्सबद्दल सांगत होतात की त्याची काय कारण आहेत, तर काय सांगाल? हो,
तर याचं एक्झॅक्ट कारण म्हणजे मी जसं म्हटलं त्याप्रमाणे जे सिकल सेल आणि हिमोलिटिक अनिमिया मुळे जे होणारे स्टोन्स असतात ती एक वेगळीच कॅटेगरी आहे. पण सर्वसामान्यपणे जे आढळतात ते कोलेस्ट्रॉल स्टोन्सच असतात. आणि पित्त म्हणजे गॉल ब्लॅडर, पित्ताशय ह्याचा उपयोग शरीराला काय असतो हे आपण थोडंसं जाणून घेऊया. गॉल ब्लॅडर ची कपॅसिटी जी असते पित्त साचवण्याची ती साधारण 50 ml असते. आणि 2 जेवणांच्या मध्ये जे पित्त लिव्हर मधून खाली येतं काही नलिकांद्वारे, ज्याला आपण बाईल डक्ट म्हणतो, तर त्याच्यातून ते पित्त जवळजवळ 50 ml हे गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयामध्ये साचतं. गॉल ब्लॅडरचा जे फंक्शन आहे ते हे आहे की त्या पित्ताला कॉन्सन्ट्रेट करणं. त्यामुळे त्यातलं जे लिक्विड असतं, फ्लुइड असतं, ते शोषून घेतं. आणि कधी कधी ते शोषून जर का तिथे खूप जास्तीच शोषलं गेलं तर ते जे पित्ताशयाचा आतला जो पडदा असतो त्याला काही इजा होते आणि हळूहळू तिथेच त्या कोलेस्टेरॉलचं प्रेसिपिटेशन व्हायला लागतं आणि मग अशा वेळेला हे खडे तयार होतात. आता खडा हा एक असू शकतो किंवा बरेच असू शकतात आणि त्याचा साईजही वेगळा वेगळा असू शकतो. आता जेव्हा एकच खडा असतो तेव्हा बरेचदा तो सुरुवातीला लक्षात येत नाही, पण जसजसा त्याचा साईज वाढू लागतो, जसजसा तो खडा मोठा होत जातो, तो कधी कधी त्या ज्या गॉल ब्लॅडरचं जे तोंड असतं तिथे जाऊन तो जर अडकला तर मग अचानक लक्षणं सुरू होतात. ही लक्षणं काय असतात हे पण मी सांगते. आणि कधी कधी खडे अनेक असतात, म्हणजे बरेच मल्टिपल. ह्याच्याकडे जास्ती काळापर्यंत दुर्लक्ष झालं तर असे हे खडे खूप बनत राहतात. कधी कधी आपण बघतो की 50, 60, 100 खडेही तयार होतात, जे एकदम असे टाईट असे पॅक्ड असतात. तेवढे पण ऑर्गन म्हणजे ऑर्गन एवढा आणि त्याच्यामध्ये इतके खडे, छोटे छोटे खडे तयार होतात त्याच्यामध्ये, ते एकदम टाईट असे पॅक होतात. अशा वेळेला रुग्णाला पोटाच्या उजव्या बाजूला वरच्या भागाला दुखायला सुरुवात होते. आणि हे जे दुखणं असतं, आता मेन जे गॉल ब्लॅडर म्हणजे पित्ताशयाचं फंक्शन आहे, हे जे स्निग्ध पदार्थ असतात, फॅट, तर फॅट डायजेशन, फॅट ॲब्झॉर्प्शन याच्यामध्ये त्याचा रोल असतो. तर अशा वेळेला जेव्हा एखादी व्यक्ती तळलेले पदार्थ खाते किंवा स्निग्ध पदार्थांचं सेवन करते, तर असं खूप असं हेवी जेवण जेवल्यानंतर अचानक दुखायला लागणं, अशा वेळेला आम्हाला शंका असते, संशय असतो की हे गॉल ब्लॅडरचं दुखणं असू शकेल. त्याचप्रमाणे हिमोलिटिक अनिमियाज, एस्पेशली जे सिकल सेल अनिमियाचे पेशंट्स असतात, हे बरेचदा यंग पेशंट्स असतात आणि त्यांच्यामध्ये जे स्टोन्स असतात, जे खडे असतात, ते नेहमीच संख्येत भरपूर असतात, पण ते काळ्या रंगाचे असतात. आता कुठल्याही प्रकारचे जेव्हा मल्टिपल स्टोन्स असतात, एकापेक्षा जास्त खडे असतात, तेव्हा त्यांची मूव्हमेंट पण असते आणि एखादा खडा जर तिथून स्लिप होऊन त्या पित्ताच्या छोट्या नलिकेतून बाहेर यायचा प्रयत्न करतो, अशा वेळेला अचानक अतिशय वेदना व्हायला लागतात पेशंटला. कधी कधी असा खडा खाली निघून जातो, डिओडेनम म्हणजे आतड्याच्या वरच्या भागातही तो येतो, तर त्याला आपण बिलियरी कोलिक असं म्हणतो. आणि असा एखादा छोटासा खडा असेल जो तिथून निघून जातो, तर अशा वेळेला सोनोग्राफीमध्ये तो खडा ऍक्च्युअली दिसत नाही पित्ताशयामध्ये, पण त्याच्यामुळे जे पित्ताशयाला जे इन्फ्लेमेशन झालेलं असतं, सूज आलेली असते, तर ही सगळी लक्षणं त्याची टेस्टमध्ये दिसतात. आता ह्याच्या ट्रीटमेंटबद्दलही मी काही सांगू इच्छिते. आणि मला पण एक जाणून घ्यायचं होतं, आमच्या दर्शकांना हे सांगा मॅडम की पोटाचे विकार नेमके कशा पद्धतीने आपल्याला लक्षात येतील की मला पित्ताशयातील खडे झाले का, हर्निया झाला का, अपेंडिक्सचा त्रास होत आहे, नेमकं कुठल्या पार्टमध्ये आपल्याला तो त्रास जास्त जाणवेल, जेणेकरून ते डायग्नोसिस पेशंटला पण समजून जाईल की मला हा प्रॉब्लेम आहे. करेक्ट. तर जसं मी सांगितलं तसं त्याप्रमाणे उजव्या बाजूला जे पोटाचे आजार असतात, दुखणं असतं, तर त्यात आपण अपेंडिक्स आपण याच्याबद्दल बोललो आहोत.
तिथे बाकी अवयवही असतात, म्हणजे अंडाशय, ओव्हरीज, युट्रस स्त्रियांमध्ये, किंवा युरेटर म्हणजे जो किडनी पासून खाली येणारी जी नलिका असते आणि खाली तिथे युरिनरी ब्लॅडरला ती जुळते. पण तो पचनश संस्थेबद्दल आपण बोलतोय तर त्या बाहेरचा विषय असल्यामुळे मी त्याच्याबद्दल जास्त काही सविस्तर आता बोलत नाहीये. पण हा संशय म्हणजे अर्थात जे पेशंट कडून जी हिस्ट्री घेतली जाते तर ही हिस्ट्री अतिशय महत्वाची आहे की काय केल्यानंतर हे दुखणं सुरू झालं. आता खडे ज्याप्रमाणे मी म्हटलं की खूप जर का बाहेरचं कधी कधी खूप तळलेलं काही खाण्यात आलं किंवा नंतर लगेच जाणं, लगेच जे खाण्यानंतर अचानक होणारे त्रास असतात, कधी दुखणं असतं, कधी खूप अतिशय गॅस होतो किंवा अस्वस्थपणा येतो. आणि हे दुखणं जनरली पेशंटच्या पोटाच्या वरच्या पोटाच्या उजव्या बाजूला असतं, पण बरेचदा ते मध्यभागी ऍसिडिटी सारखं पण प्रेझेंट होतं. तर अशा वेळेला त्याचं म्हणजे फक्त आम्ही जेव्हा पेशंटला तपासतो तेव्हा आमच्या मनात एक आम्ही म्हणतो ज्याला हाय डिग्री ऑफ सस्पिशन, म्हणजे हे एक मनात आम्ही किती संशय ठेवतो आणि त्याप्रमाणे आपण टेस्ट करून घेतो. तर हे महत्वाचं आहे. आता हर्निया हा एक वेगळाच विषय आहे. तर त्याबद्दल आणि या डायग्नोसिस मध्ये म्हणजे कुठले टेस्ट केले जातात मॅडम डायग्नोसिस साठी? जर आपण बोलू गॉल ब्लॅडर स्टोन्स बद्दल आपण सध्या बोलतो आहोत, तर सोनोग्राफी ही पहिली तपासणी आहे जी केली जाते. आणि गॉल ब्लॅडरचे म्हणजे पित्ताशयाचे खडे सोनोग्राफीवर अगदी सोप्या पद्धतीने त्याचं निदान होतं, कारण ते दिसतातच सोनोग्राफी इमेज. आता आपण चरबीयुक्त आहाराबद्दल बोललात, तर अजून कुठली काळजी घ्यायला हवी किंवा आहारामध्ये कुठले नेमके बदल करायला हवे? कधी कधी पेशंट, जसं मी म्हटलं, इनोसंट स्टोन्सही असतात, त्याच्यामुळे काही त्रास होत नाही. आणि असे पण पेशंट येतात की सोनोग्राफी दुसऱ्या कुठल्या कारणासाठी केली गेलेली असते आणि त्याच्यामध्ये खडे दिसलेले असतात. आता जर का ते गॉल ब्लॅडर पूर्णपणे नॉर्मल असेल आणि पेशंटला काहीच त्रास नसेल तर अशा वेळेला पेशंटला ही कल्पना असते की खडे आहेत आतमध्ये. तर अशा वेळेला आपण पेशंटला सांगतो की खूप म्हणजे तळलेलं किंवा तेलकट, तुपकट, फॅट ज्याच्यात कमी आहे असंच अन्न खायचं. एक वॉर्निंग देऊन ठेवावी लागते पेशंटला की तुम्ही हे अवॉइड करा, नाही तर तुम्हाला याचा त्रास नक्कीच होऊ शकतो. तर हेच एक आहे की गॉल ब्लॅडरच्या स्टोन्समध्ये मेनली आपण त्यांना हेच सांगणं आवश्यक आहे की कमीत कमी फॅट्स खावे. त्याप्रमाणेच याची जी ट्रीटमेंट आहे म्हणजे आपण दुर्बिणीनी गॉल ब्लॅडरचं ऑपरेशन करतो. तर ते ऑपरेशन झाल्यानंतर कधी कधी सुरुवातीच्या काळात म्हणजे 1.5 ते 2 महिने ऑपरेशन झाल्यानंतर पेशंटला आहाराची काळजी घ्यावी लागते. तर याच्यामध्ये परत आपण सांगतो एका वेळेला पूर्ण जेवायचं नाही, थोडं थोडं करत काही 2-2, 3-3 तासांनी हलकं खायचं, जेणेकरून ते पचन हळूहळू स्थिरस्थावर होईल, नॉर्मलवर येईल. गॉल ब्लॅडरच्या शस्त्रक्रियेविषयी लोकांच्या मनात खूप प्रश्न असतात, कारण ही जी शस्त्रक्रिया हा विषय मला असं वाटतं गॉल ब्लॅडर पण आपण एखादा टॉपिक असा कंप्लीट जाऊ शकतो. पण आता एक छोट्याशा विश्रांतीची वेळ आलेली आहे, तर आपण घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शको, आपलं पुनश्च स्वागत. आज आपण पोटाच्या विकारावर शल्यचिकित्सा या विषयावर बोलतोय. डॉक्टर प्राची महाजन मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, तुम्ही गॉल ब्लॅडर स्टोन्सच्या ट्रीटमेंट आस्पेक्टबद्दल बोलत होतात, काय सांगाल? याची जी ट्रीटमेंट आहे ही सर्जिकल ट्रीटमेंटच असते. म्हणजे दुर्बिणीने केलेलं हे सगळ्यात कॉमन ऑपरेशन आहे. आणि दुर्बिणीने आपण जेव्हा शस्त्रक्रिया करतो, बेसिकली जे पूर्वीच्या काळी ओपन करून मोठं टाक्याचं ऑपरेशन केलं जायचं आणि ते टाके सगळे सुकेपर्यंत आणि त्याच्यातून अजून बाकी सगळे प्रॉब्लेम्स व्हायचे. तर जे कीहोल सर्जरी म्हणजे दुर्बिणीची जी शस्त्रक्रिया आहे ही सगळ्यात उत्तम शस्त्रक्रिया आहे गॉल ब्लॅडरसाठी. आता गॉल ब्लॅडरमध्ये जेव्हा खडे होतात तेव्हा त्या शस्त्रक्रियेमध्ये आपण गॉल ब्लॅडर हा अवयव काढत असतो. प्रत्येक पेशंट हा प्रश्न विचारतो की फक्त खडे नाही का काढू शकत? पण हा जो फरक आहे हा किडनी आणि गॉल ब्लॅडरच्या खड्यांमध्ये मधला हा फरक आहे. किडनीमध्ये जेव्हा खडे होतात तेव्हा फक्त खडा काढला जातो, गॉल ब्लॅडर मध्ये जेव्हा खडे होतात तेव्हा गॉल ब्लॅडर काढलं जातं. कारण मी जेव्हा सुरुवातीला म्हटलं त्याप्रमाणे खडे याच्यामुळे होतात की गॉल ब्लॅडरच्या आतलं जे लाइनिंग म्हणजे जे आतली परत असते त्याच्यामध्ये जेव्हा काही बिघाड होतो
तेव्हाच स्टोन्स व्हायला सुरुवात होते. त्यामुळे गॉल ब्लॅडर जेव्हा खराब होतं तेव्हाच स्टोन्स झालेले असतात. आणि ते गॉल ब्लॅडर खराब होत होत त्याचीच एक न्यूसन्स व्हॅल्यू असते. तर तो अवयव आतमध्ये ठेवणं ही त्याची ट्रीटमेंटच नाहीये. तो अवयव बाहेर निघेपर्यंत पेशंटची जे सिम्पटम्स आहेत, लक्षणं आहेत, ती दूर होणारच नाही. बरोबर आहे. म्हणून तो काढणंच गरजेचं आहे. बरं, यानंतर मॅडम आपण पॅनक्रियास बद्दल बोलू. तर या ग्रंथीमध्ये स्पेसिफिकली काय इश्यूज होऊ शकतात की ज्याच्यामुळे पेशंटला त्रास होऊ शकतो? आता पॅनक्रियाज या ग्रंथी, पॅनक्रियाज म्हणजे स्वादुपिंड, तर पॅनक्रियासच्या ग्रंथीमध्ये 2 प्रकारचे सेल्स म्हणजे टिश्यूज असतात. एक असतात एंडोक्राईन, म्हणजे ज्याच्यातून इन्सुलिन तयार होतं. आता इन्सुलिन, अजून बाकीही हॉर्मोन असतो ग्लुकागॉन, पण इन्सुलिन हा सर्वसाधारणपणे सगळ्यांना माहीत असलेला शब्द आहे आणि जो कमी पडल्यामुळे डायबिटीस होतं. तर हा एक पॅनक्रियासचा भाग आहे. दुसरा भाग असतो जो एक्झोक्राईन पॅनक्रियाज, म्हणजे जो पचनक्रियेमध्ये मदत करतो. तर जी पचनासाठी होणारी लागणारी जी एन्झाईम्स असतात, म्हणजे जी काही केमिकल्स असतात, ती या पॅनक्रियाजमध्ये तयार होतात. आणि पॅनक्रियाज हा लिव्हर आणि पोटाच्या म्हणजे स्टमकच्या पाठीमागे, पाठीच्या मणक्याच्या जवळ असलेला हा एक रेट्रोपेरिटोनियल अवयव आहे. सगळ्यांना हे माहिती असतं की दारू पिणाऱ्या लोकांमध्ये पॅनक्रियाटायटिस म्हणजे पॅनक्रियासची जी सूज असते याचं प्रमाण अतिशय जास्त असतं. तर सगळ्यात कॉमन जे कारण आहे पॅनक्रियासच्या आजाराचं, ती म्हणजे दारू. हळूहळू जसजसं अल्कोहोलचं प्रमाण वाढत जातं आणि ह्या पॅनक्रियाजमध्ये रिपीटेडली सारखे इन्फेक्शन सारखी होत राहतात. त्याचं इन्फ्लेमेशन म्हणजे त्याला डॅमेज होत जातं त्याच्या आतल्या टिश्यूजना. तर हे जेव्हा एका लिमिटच्या पलीकडे जातं, एक सीमारेषा क्रॉस होते, तेव्हा अक्यूट पॅनक्रियाटायटिस म्हणजे पेशंटला नुसतं पोटात दुखणंच नाही तर असह्य वेदना होणं, त्याचबरोबर ब्लड प्रेशर लो होणं आणि एक टॉक्सिक सिच्युएशनमध्ये पेशंट येतो ज्याला ICU मध्येच ॲडमिट करावं लागतं. आता ह्याचे जे कॉम्प्लिकेशन्स आहेत, म्हणजे ह्याच्या पुढे जे याचा सिक्वेन्स ऑफ इव्हेंट्स असतो, तर ती पॅनक्रियासची ग्रंथी हळूहळू अजून डॅमेज होत जाते आणि कधी कधी अशा वेळेला ते सेल्सच निकामी होतात. तर तिथे मोठा पाण्याचा म्हणजे फ्लुइडचा एक असा गोळा तयार होतो, त्याला स्युडोसिस्ट असं म्हणतात. तर हे जर का स्युडोसिस्ट बऱ्याच काळापर्यंत तसंच राहिलं तर काही केसेसमध्ये याच्यावर सर्जिकल उपचार, शस्त्रक्रिया केली जाते. पण नुसतं जे पॅनक्रियाटायटिस असतं त्याच्यासाठी प्रत्येक वेळेला सर्जरीची आवश्यकता नसते. दुसरं एक कॉमन कारण पॅनक्रियाटायटिस होण्याचं हे गॉलस्टोन्सच आहेत, म्हणजे गॉल ब्लॅडर मधले खडे. एखादा खडा मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे तो स्लिप होऊन खाली येऊ शकतो. तो जर का उलट्या दिशेमध्ये पॅनक्रियाजमध्ये शिरला, पॅनक्रियाटिक डक्ट मध्ये शिरला, तरीही अशा प्रकारचं पॅनक्रियासचं इन्फ्लेमेशन म्हणजे पॅनक्रियाटायटिस होतं. तर ह्या 2 महत्वाच्या कंडिशन्स आहेत. मॅडम, लिव्हर बद्दल काय सांगा? लिव्हरचे नेमके कुठले आजार असतात आणि त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये सर्जिकल ॲस्पेक्ट हा येतो का नाही येत, की किंवा ओरल मेडिकेशनने ते सॉल्व्ह करता येईल? सगळ्यात कॉमन जे लिव्हरचे आजार आहेत त्यांना शस्त्रक्रियेची आवश्यकता नसते. तर लिव्हरमध्ये म्हणजे इन्फेक्शन्स हा एक भाग आहे. हेपेटायटिस हा एक सगळ्यात कॉमन आजार आहे आणि युजली त्याच्यासाठी शस्त्रक्रिया नाही लागत. ते जे व्हायरल इन्फेक्शन असतं, व्हायरल हेपेटायटिस असतं, ते तर हळूहळू जसा व्हायरसवर कुठला इलाज नसतो त्याप्रमाणे ते ट्रीट होतं. जेव्हा लिव्हरमध्ये एखादं ॲप्सेस म्हणजे पूचं कलेक्शन तयार होतं पसचं, तर अशा वेळेला त्याच्यासाठी तो पस ड्रेन करण्याची शस्त्रक्रिया केली जाते. एक हायडाटेड सिस्ट नावाचं एक इन्फेक्शन आहे जे प्राण्यांपासून माणसांना होतं, म्हणजे झुनोटिक आहे. जे घरात जे पाळीव प्राणी असतात, कुत्रे किंवा जसे मेंढपाळ असतात, त्यांच्यामध्ये मेंढ्यांपासून होणारं हे हायडाटेड सिस्ट असतं. तर त्याचं एक इन्फेक्शन म्हणजे एक गोळा तयार होतो लिव्हरच्या आतमध्ये, तर त्याच्यासाठी शस्त्रक्रिया केली जाते. या व्यतिरिक्त बरेचसे जे लिव्हर टिश्यूचे जे आजार असतात
त्याच्यावरती मेडिकल मॅनेजमेंट असते. बरं, आपण एक एक पार्ट मुद्दामून ऑर्गन कव्हर करतोय मॅडम. यानंतर आपण हर्नियाबद्दल बोलू. बरेचसे पेशंट्स असतात हर्नियाचे आणि वेगवेगळ्या प्रकारचे हर्निया असतात, तर याबद्दल आमच्या दर्शकांना सविस्तर सांगा मॅडम. हर्नियाचे प्रकार म्हणजे हर्निया कुठे कुठे होऊ शकतो त्याप्रमाणे त्याचे प्रकार असतात. तर पुरुषांमध्ये सगळ्यात सर्वसाधारणपणे सगळ्यात कॉमन असणारा हर्निया म्हणजे जांघेत होणारा हर्निया, म्हणजे इंग्वायनल हर्निया असं आपण त्याला म्हणतो. तर जो पोटाचा जो खालचा भाग असतो, सगळ्यात खालचा भाग, तिथले जे स्नायू असतात त्या स्नायूंमध्ये एक नॅचरल गॅप असते. ती साधारण 1 सेंटीमीटरची गॅप असते. काही कारणामुळे किंवा या प्रकारचा हर्निया इव्हन लहान मुलांमध्ये पण बघितला जातो. कुठल्याही वयोगटात हा हर्निया होऊ शकतो. तर ती जी गॅप मोठी असली त्या स्नायूंच्या मधली, तर जे पोटातच्या आतले अवयव असतात, म्हणजे ओमेंटम जो आतड्यांच्या वरचा पडदा किंवा आतडं किंवा कधी कधी युरिनरी ब्लॅडर मूत्रपिंडांचाही भाग काही त्याच्यामध्ये येऊ शकतो. त्याला स्लाइडिंग हर्निया असं म्हणतात. तर असा पोटातला एखादा अवयव खाली त्या गॅपमधून बाहेर आला आणि तिथे सूज दिसली, तर ह्या आजाराला हर्निया म्हटलं जातं. तर हा झाला हर्निया जांघेतला किंवा इंग्वायनल हर्निया. महिलांमध्येही हा आजार होऊ शकतो. या प्रकारचा हर्निया आढळतो, पण तसं कमी प्रमाणात आढळतो. दुसरं एक जी नाभी असते, अम्बिलिकस, त्याच्याजवळ बेंबीच्या मधून तयार होणारा हा जो हर्निया असतो त्याला आपण पॅरा अम्बिलिकल हर्निया म्हणतो. लहान मुलांना जन्मतः नाळ कापल्यानंतर कधी कधी तो बेंबीचा भाग वरती असतो, पण तो जो हर्निया असतो अम्बिलिकल हर्निया, हे जसजसं मूल मोठं होत जातं, चालायला लागतं, तसतसा तो हर्निया नाहीसा होतो. ती गॅप भरून निघते आपल्या आपण, ती आपोआप भरून निघते. पण जे ॲडल्ट्समध्ये जे हर्नियाज होतात, जे बेंबीच्या जवळ होतात किंवा बेंबीच्या आतून येतात, त्याला आपण पॅरा अम्बिलिकल हर्निया म्हणतो. तर ती जी गॅप असते ती मोठी होते काही कारणामुळे, आणि हा जो हर्निया म्हणजे आतलं आतडं किंवा आतड्याच्या वरचा भाग जर का बाहेर तिथून आला, तर हा एक दुसऱ्या प्रकारचा हर्निया आहे. बरं मॅडम, आपण हर्नियाच्या उपचारांबद्दलही जाणून घेऊ. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक हो, आपलं पुनश्च स्वागत. पोटांच्या विकारावरील शस्त्रक्रिया किंवा शल्यचिकित्सा या विषयावर आज आपण चर्चा करत आहोत आणि डॉक्टर प्राची मॅडम आपल्यासोबत आहेत. तर मॅडम, आपण हर्नियाचे प्रकार याबद्दल बोलत होतो. मी सांगितलं त्याप्रमाणे जांघेतला म्हणजे इंग्वायनल हर्निया हा एक प्रकार झाला. दुसरा बेंबीच्या जवळ होणारा पॅरा अम्बिलिकल हर्निया झाला. आणि अजून एक खूप कॉमन प्रकारचा हर्निया असतो, त्याला म्हणतात इन्सिजनल हर्निया. म्हणजे ऑपरेशनचे जे टाके असतात, खूपदा हा सिझेरियन सेक्शन, सीझरचा जो स्कार असतो म्हणजे ते टाके असतात, त्याच्यातून अतिशय कॉमनली होणारा हा हर्निया आहे. आणि आताचे नाही, कारण आताचे टाके ऑब्स्टेट्रिशियन आडवे घेतात, पण पूर्वी हे टाके उभे घेतले जायचे. किंवा कुठलंही पोटाचं जे ओपन ऑपरेशन, ओपन प्रकार पद्धतीने केलेली शस्त्रक्रिया असते, तर त्याच्यातून समजा आतले टाके जुळले नसले, वरतून टाके जुळतात पण आतमध्ये कधी कधी मसल्समध्ये, स्नायूंमध्ये गॅप राहते, तर अशा वेळेला जे हर्नियाज होतात तर त्याला इन्सिशनल हर्निया म्हणतात. त्याचा साईज किती असू शकतो, छोट्यापासून मोठ्यापर्यंत. आणि कधी कधी म्हणजे बरेचदा आपण बघत असं म्हणता येईल का की या हर्नियासाठी पेशंट जबाबदार नाही तर डॉक्टर जबाबदार आहे? याच्यासाठी बरेच फॅक्टर्स आहेत. हा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे की याच्यासाठी जबाबदार कोण आहे. तुम्ही म्हटलात की प्रॉपर स्टिचेस नाही लागले तर मग असं होणार. प्रॉपर स्टिचेस न लागण्यापेक्षा ते व्यवस्थित सुकले नाहीत किंवा भरले नाहीत, हील झाले नाहीत नीट. आता याला अनेक कारणं असतात. बरेचदा कसं असतं की फॅटचं जे प्रमाण असतं त्याच्यामुळे तशी मसल्स वीक असतात. किंवा सीझर म्हटलं किंवा लेडीज नंतर डिलिव्हरी नंतर काही ऑपरेशन्स झालेली असतात, किंवा ओबेसिटी म्हणजे स्थूल व्यक्तींमध्ये जेव्हा कुठल्याही प्रकारचं ऑपरेशन होतं तर स्थूल व्यक्तींमध्ये मसलची स्ट्रेंथ जी असते ती कमीच असते. त्यामुळे इथे जेव्हा हर्निया होतो तेव्हा तसं म्हटलं तर कोणीच जबाबदार नसतं. प्रत्येकाची एक कॉन्स्टिट्यूशन असते आणि मसलची ताकद असते. तर ती जर का मसल्स तितकी स्ट्रॉंग नसली
किंवा पेशंटला ऑपरेशन मधून जेव्हा रिकव्हरी होत असते तेव्हा अतिशय काही खोकला झाला किंवा दुसरा कुठला आजार झाला किंवा वेगळ्या प्रकारचं कसलंही इन्फेक्शन झालं किंवा पेशंटला डायबिटीस असलं, अनकंट्रोल्ड डायबिटीस, तर आपल्याला माहितीये कुठलीही जखम भरण्यासाठी डायबिटीस कंट्रोलमध्ये असावंच लागतं. तर त्यामुळे याच्यात तसं म्हटलं तर पेशंटचीही चूक नसते किंवा सर्जनचीही चूक नसते. याच्यात चूक कोणाचीच नसते, जी एक नॅचरल जे निसर्गाचं एक हिलिंग आणि प्रत्येकाच्या बॉडीचं एक कॉन्स्टिट्यूशन ज्याप्रमाणे तुम्ही म्हणाले त्याच्यानुसार. बरोबर. बरेचदा काही काही व्यक्तींमध्ये बघाल तर जेव्हा साईडनी एखादी व्यक्ती उभी असते, बघायला गेलं तर एक म्हणजे ती मसल्स नसतात पण ती मसल्स थोडीशी सेपरेट झालेली असतात आणि मधून काही भाग बाहेर येत असतो किंवा आपण स्वतःच्या पोटालाही हात लावून बघितलं तर ती मसल्स किती स्ट्रॉंग आहेत हे आपल्याला लक्षात येतं, जाणवतं. तर इन्सिजनल हर्निया जिथे ऑपरेशनचा भाग असतो किंवा वेंट्रल हर्निया कधी कधी काही नॅचरल गॅप्स असतात बॉडीमध्ये, तर त्याच्यातून पण हा वेंट्रल हर्निया येऊ शकतो बाहेर. मग यासाठी कुठल्या स्पेसिफिक सर्जरीज आहेत? आता म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये, मागच्या 25 वर्षांमध्ये तरी दुर्बिणीची शस्त्रक्रिया ही लॅप्रोस्कोपिक सर्जरी, कीहोल सर्जरी, ही सर्वसामान्यपणे प्रत्येक सर्जन करतोच. आणि इंग्वायनल म्हणजे जांघेच्या हर्नियासाठी तर ही सर्जरी प्रॉबेबली मोस्टली तीच केली जाते. तसंच जो पॅराअम्बिलिकल हर्निया असतो म्हणजे बेंबीच्या जवळ होणारा जो हर्निया असतो, याच्यासाठी पण तो बरेचदा छोट्या साईजचाही असतो. त्याच्यासाठी आपण एक जाळी म्हणजे मेश आम्ही म्हणतो, इम्प्लांट, हा इम्प्लांट वापरून आतून ती जागा आम्ही बंद करतो आणि तिथे टाके देऊन त्याला फिक्स करतो जेणेकरून ती गॅप बंद होते. तसंच इन्सिजनल हर्निया मी म्हटलं त्याप्रमाणे जर का लहान असला साईजमध्ये तर मग दुर्बिणीची शस्त्रक्रिया हा त्याच्यावरती उत्तम उपाय आहे. जर का हा हर्निया फारच मोठा असला की नुसतं आतून रिपेअर करणं तितका मोठा हर्निया हे शक्य नसतं, तर अशा वेळेला ओपन सर्जरी केली जाते. आणि असं काहीच नाही की ओपन सर्जरी वाईट आणि दुर्बिणीची सर्जरी चांगली, पण तो लोकांच्या मनामध्ये तो घाबरा असतो. बरोबर सर्जरीचा. आता कसं आहे म्हणजे तुम्ही मला हा प्रश्न जर का 15 वर्षांपूर्वी विचारला असता तर 15 वर्षांपूर्वी लोकांच्या मनामध्ये दुर्बिणीच्या सर्जरी विषयी बरेच संशय होते, कारण ती सर्जरीच जगामध्येच तशी नवीन होती आणि प्रत्येक जण ती करत नव्हता, प्रत्येक सर्जन तितका ट्रेंड नव्हता. एक्झॅक्टली. पण आता ट्रेंड सर्जन इट्स अ मॅटर ऑफ अगेन स्किल अँड इंटेलिजन्स. ॲब्सोल्युटली. आणि तेव्हाची जी टेक्नॉलॉजी होती, जसं आमचं स्किल, सर्जन्सचं स्किल जसं इव्हॉल्व्ह होत गेलं तशी जी आम्हाला लागणारी जी इक्विपमेंट असते, एस्पेशली आम्हाला ॲज अ सर्जन आतमधलं इमेज किती स्पष्टपणे दिसतंय याच्यावर या सर्जरीचं सगळं काही अवलंबून असतं. आणि आता इतक्या सुंदर टेक्नॉलॉजीमध्ये ॲडव्हान्स झालं ना, ॲडव्हान्स इक्विपमेंट्स पण ॲडव्हान्स टोटली. आता आमच्याकडे जी साधनं आहेत ऑपरेशनची, टूल्स आहेत, ती अतिशय प्रगत ॲडव्हान्स्ड आहेत. तशीच इमेजिंग टेक्नॉलॉजी, व्हिडिओ टेक्नॉलॉजी, हे सगळं इतकं पुढे गेलं आहे, सगळं डिजिटायझेशन झालेलं आहे. त्यामुळे जी आधी लॅप्रोस्कोपिक सर्जरी वाईट किंवा कठीण वाटायची किंवा कॉम्प्लिकेशन्स होतील अशी भीती होती, ती आता अतिशय कमी झालेली आहे. आणि ज्या पेशंटला ओपन सर्जरीच लागते त्या पेशंटला, कारण काही काही पेशंट दुर्बिणीच्या सर्जरीसाठी फिट नसतात, वयोमानाप्रमाणे असू शकतं किंवा कोणाला अतिशय जास्त काही चेस्ट इनकॅपॅसिटेशन झालेलं असतं, अस्थमा असतो, तर ज्यांना आपण पूर्ण म्हणजे जनरल ॲनेस्थेसिया देऊच शकत नाही, अशा पेशंटमध्ये ओपन सर्जरी प्रेफर केली जाते. प्लस हर्नियामुळे काही कॉम्प्लिकेशन्सही होतात, जसं इंटेस्टायनल ऑब्स्ट्रक्शन, म्हणजे त्याच्यामध्ये आतडं जाऊन अडकलं आणि मग जसं अपेंडिक्सचं गँग्रीन होऊ शकतं तसं आतड्याच्या कुठल्याही भागाचं गँग्रीन होऊ शकतं. तर अशा वेळेला ओपन करूनच आपल्याला ती सर्जरी करावी लागते. तर मेनली असं आहे की मोठे जे हर्नियाज असतात त्याच्यासाठी आपण ओपन सर्जरी करतो. मेन जे त्याच्या मागचं प्रिन्सिपल आहे ते हेच आहे की ती जी गॅप वाढलेली आहे, सर्वप्रथम आतमध्ये जे अवयव येऊन तिथे अडकलेले आहेत त्यांना मोकळं करणं, त्यांना त्यांच्या नॉर्मल जागी पुन्हा वसवणं आणि ती गॅप बंद करणं आणि पुन्हा होऊ नये यासाठी ते त्या मसल्सना एक आर्टिफिशियल मेश, जो बॉडी फ्रेंडली मेश असतो,
असा मेश वापरून त्याला त्या मसल्सना शक्ती देणं, म्हणजे त्यांना रिइन्फोर्स करणं. तो जो मेश तुम्ही बोलताय मॅडम, तो कुठल्या मटेरियलचा असतो नेमकं? तो मटेरियल जे आपण पूर्वापार यूज होत आलेला आहे आधीपासूनचं, म्हणजे मागच्या एक 40 वर्षांपासून तरी म्हणाल तर ते पॉलीप्रोपिलीन असतं. तर हा जो मेश आहे, पॉलीप्रोपिलीन हे जे मटेरियल आहे हे आपण शरीराच्या आतमध्ये यूज नाही करू शकत, म्हणजे आतड्यांच्या सान्निध्यात त्याला आपण कुठेच यूज नाही करू शकत. पण आपण जेव्हा मसल लेअरमध्ये तो घालतो, जिथे आतड्यांशी त्याचा कॉन्टॅक्ट येणार नाही, अशा ठिकाणी आपण पॉलीप्रोपिलीन मेश यूज करतो. या प्रकारे या मेशेसचे पण अनेक प्रकार आहेत. कोटेड मेशेस असतात, म्हणजे त्याच्या एका साईडला पॉलीप्रोपिलीन असतं आणि आतल्या साईडला बायोलॉजिकल मटेरियल असतं. तर ते बॉडी फ्रेंडली, ते हार्मलेस मटेरियल असतं. तर पेशंटच्या त्या हर्नियाच्या आवश्यकतेप्रमाणे आपण त्या मेशची निवड करतो. हा सहज प्रश्न विचारला. मग यानंतर मला असं म्हणायचं आहे मॅडम की हल्ली आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर सगळीकडे होतोय, तर मग सर्जरीच्या क्षेत्रामध्ये याचा वापर होतोय का? हा अतिशय चांगला प्रश्न विचारलाय तुम्ही. कारण जसं मी म्हटलं की काही वर्षांपूर्वी लॅप्रोस्कोपिक सर्जरी पण नवीन होती, तशी आता लॅप्रोस्कोपिक सर्जरी जुनी होऊन हळूहळू रोबोटिक सर्जरीच्या दिशेने वाटचाल चालू आहे. आणि आता बऱ्यापैकी कॉमन होत चालली आहे रोबोटिक सर्जरी. तर आतमधली जी प्रोसिजर केली जाते, आतमधली जी शस्त्रक्रिया असते, ती कुठल्याही पद्धतीने केली म्हणजे ओपन करताना सर्जन आत हात घालून पूर्ण करतो. लॅप्रोस्कोपिक सर्जरीमध्ये एक कॅमेरा आणि काही इन्स्ट्रुमेंट्स ही आत जातात. रोबोटिक सर्जरीमध्ये ती जी इन्स्ट्रुमेंट्स धरलेला तो सर्जन असतो, तो पेशंट पासून दूर बसलेला असतो आणि आतमध्ये जे काही सुरू आहे तो एका कॉन्सोल म्हणजे एका वेगळ्या कॅमेऱ्यामध्ये बघत असतो. तर प्रोसिजर जरी आतली सेम असली तरी त्यातला जो कन्व्हिनियन्स आहे आणि परफेक्शन आहे, प्रिसिजन आहे सर्जरीमधलं, ते जसजसं टेक्नॉलॉजी ॲडव्हान्स होत चालली आहे तसं रोबोटिक जे प्रिसिजन आहे ते याच्यापेक्षाही वरच्या पातळीचं आहे. कारण लॅप्रोस्कोपीचा किंवा ओपन सर्जरीचं जे लिमिटेशन आहे ते म्हणजे सर्जनचा हँड, हात. आपला हात पूर्ण गोलाकार 360 डिग्रीज मध्ये नाही फिरू शकत, पण रोबोटचा जो हात असतो तो 360 डिग्रीज मध्ये फिरू शकतो. तर अतिशय नाजूक भागांमध्ये कुठेही जाऊन, आणि हे इमेज जे असतं जे सर्जनला दिसतं ते अतिशय मोठं दिसतं, मॅग्निफाईड इमेज दिसतं, मॅग्निफाईड इमेज दिसतं. तर त्यामुळे क्लॅरिटी येते, क्लॅरिटी असते, त्याच्यामुळे प्रिसिजन वाढतं. पण अजूनही यातलं ट्रेनिंग सगळ्यांना मिळायचं आहे, सगळ्या सर्जन्सना. तसंच याच्यामध्ये अतिशय मोठा कॉस्ट फॅक्टर असल्यामुळे आता आपण जे आर्टिफिशियल इंटेलिजन्स, रोबोटिक सर्जरी हा पण खूप असा म्हणजे आवडीचा विषय आहे, त्याबद्दल आपण जाणून घेऊ. तत्पूर्वी घेऊ एक छोटीशी विश्रांती. दर्शक हो, कुठेही जाऊ नका, बघत राहा आरोग्य संपदा. दर्शक आपलं पुनश्च स्वागत. पोटाच्या विकारावरील शल्यचिकित्सा या विषयावर आज आपण चर्चा करतो आहे. डॉक्टर प्राची महाजन मॅडम आपल्यासोबत आहेत. मॅडम, आपण वेगवेगळ्या सर्जरीजबद्दल जाणून घेत होतो आणि रोबोटिक सर्जरीबद्दल तुम्ही सांगत होतात, तर काय सांगाल? तर मी रोबोटचे जे फायदे आहेत ते सांगितलेले आहेत. त्याचबरोबर अजून इतकंही कॉमन झालेलं नाहीये, कारण त्याची कॉस्ट भरपूर असते. तर या सगळ्या अजून लिमिटेशन्स आहेत, पण पुढच्या एक 3-4 वर्षांमध्ये किंवा 5 वर्षांमध्ये तेही रुटीन झालेलं असेल. आपण, तुमचा प्रश्न होता आर्टिफिशियल इंटेलिजन्स बद्दल. तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोट हे तसं एकत्र आहे सर्जरीच्या बाबतीत. अदरवाईज आर्टिफिशियल इंटेलिजन्स मेडिसिनमध्ये त्याचे खूप 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 त्याचे ॲप्लिकेशन्स आहेत. पण आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि रोबोटिक, आता आजकाल कसं आहे की तुम्ही वाचलं असेल की डॉक्टर एकीकडे बसलेला असतो आणि पेशंट दुसऱ्याच शहरामध्ये असतो. तर असंही त्याला टेलिमेडिसिन म्हटलं जातं. आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे खूपसा डेटा कलेक्ट होतो. तर असे जेव्हा डेटा बेस तयार केला जातो, तर जगभरचे हे डेटा बेसेस म्हणजे पेशंटचे आजार काय होते, त्यांच्यावर कुठल्या प्रकारचे उपचार केले गेले, त्याच्यातले रिझल्ट्स कसे होते, असं सगळं एकत्रित करून आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे एक डेटा बँक तयार केली जाते. आणि या पर्टिक्युलर एखाद्या आजारावर नक्की नेमकी कुठली शस्त्रक्रिया केली किंवा कुठली ट्रीटमेंट केली तर सगळ्यात जास्त फायदा झाला. तर हा एक फार महत्वाचा एक विषय आहे. तर तो फार मोठा विषय आहे. हा डेटाबेस आवश्यक असतो एस्पेशली कॅन्सरमध्ये.
बरं. तो पोटाचा जरी कॅन्सर असला, म्हणजे पोटाचे पण अनेक प्रकारचे कॅन्सर आहेत, ते आपण याच्यात विषय आपण ते कव्हर केलेले नाहीत, पण एस्पेशली जे कॅन्सर डेटाबेसेस आहेत, म्हणजे कुठल्या प्रकारच्या पेशंट्सना कुठल्या प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो इथपासून एकदम मॉलिक्युलर लेवलला जाऊन त्याचा स्टडी करण्यापासून या सगळ्या गोष्टींमध्ये आणि पूर्ण देशात किंवा जगभरात कुठल्या आजारांची कशी ट्रीटमेंट, त्या ट्रीटमेंटमध्ये कशी इम्प्रूव्हमेंट केली जाऊ शकते, याच्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा खूप चांगला वापर होऊ शकतो. बरं मॅडम, मला असं विचारायचं की बरेचदा तुमच्याकडे पेशंट्स येतात, तर आजकालचे पेशंट्स असे आहेत की ते ऑलरेडी स्टडी करून येतात, मग अशा पेशंट्सला हँडल करणं हे कितपत तुम्हाला कसं काय हँडल करता तुम्ही? ही आजच्या जगातली एक सगळ्यात मोठी चॅलेंजिंग सिच्युएशन आहे डॉक्टरसाठी. आणि तुम्ही बरेचदा वाचलं असेल गुगल डॉक्टर, तर हल्ली प्रत्येक पेशंट हा एक गुगल डॉक्टर असतो. आणि माझं अशा पेशंटना एवढंच सांगणं असतं की जे गुगलवर किंवा इंटरनेटवर जे ज्ञान असतं ते पण असंच कंपाईल केलेला डेटा असतो. आणि मेडिकल सायन्स, मी प्रत्येक पेशंटला हेच सांगते की ह्युमन बॉडी आहे, ते मशीन नाही आहे. त्यामुळे एक प्रकारचं तुम्ही काही वाचून आलात तर प्रत्येकाला तसंच करून बरं वाटणार आहे असं अजिबात नाहीये. आणि डॉक्टरांची इतक्या वर्षानुवर्षांची तपस्या असते आणि अनुभव असतो, तर त्यामुळे आम्ही जे सांगतो तेच सगळ्यात महत्त्वाचं असतं. आमचं जे ट्रेनिंग असतं, शिक्षण असतं आणि एक्सपिरियन्स असतो, याच्या पुढे कुठलंच इंटरनेट महत्त्वाचं नाहीये. खरंच आहे. आणि व्यक्तिपरत्वे बदलणार ना, नक्कीच. ती रोगाची सिच्युएशन बदलणार, तो कसं काय इटिओलॉजी बदलेल, सगळंच बदलतात. प्रत्येकाचं शरीर आहे, प्रत्येकाचं शरीर जरी सगळे अवयव सारखेच असले तरी त्याचे आजार आणि प्रत्येकाची एक टेंडन्सी असते, एक जेनेटिक मेकअप असतो. खरंच असं वन रूल अप्लाइज टू ऑल असं होऊ नाही. नाही मॅडम, आज आपण पोटांच्या विकारावरील शस्त्रक्रिया याबद्दल आपण चर्चा केली सविस्तर, पण नेमकी आपल्याला आपली पचन संस्था जर सुदृढ स्वस्थ ठेवायची असेल तर आपण काय बदल आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात करायला हवे? असं हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. कारण पोटाचे विकार याच्या मागे आपण बघितलं की काहीतरी त्या पोटात जातं जे चांगलं नसतं पोटासाठी, पचनशक्तीसाठी, त्यामुळे होतं. आणि हल्लीच्या लाईफस्टाईलमध्ये आपण इतकं सगळं प्रोसेस्ड अन्न खातो, तर परत नैसर्गिक गोष्टींकडे आपलं लक्ष केंद्रित केलंच पाहिजे, एस्पेशली लहान मुलांना. कारण लहानपणीच जर का सवय झाली पॅकेज्ड फूड्स घ्यायची, नुसतं बसून चिप्स खायची किंवा टीव्ही समोर बसून बघत बसायची, तर ते बरोबर नाही. आणि मला असं वाटतं जास्त जे फॅटी फूड आहे ते कमी करायचं आहे, जे त्याच्यात जास्त फायबर आहे ते आपल्याला बरोबर रोजच्या आहारात घ्यायचं आहे. नॅचरल फूड्समध्ये हे सगळंच असतं. आजचा हा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि अजून चर्चा करायची आहे, पण आता वेळ खुणवते आहे मॅडम. तर दर्शक हो, आज मॅडम आपल्याकडे आल्या आणि त्यांनी आपल्याला नेमक्या पोटांचे विकार कुठले, त्याच्यावर कुठल्या कुठल्या सर्जरीज आवश्यक आहेत, कुठले आजार आहेत ज्यावर शस्त्रक्रियेची गरज नाही, याबद्दल सविस्तर माहिती दिली. तर मॅडम, आज वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याकडे आलात त्याबद्दल दूरदर्शनच्या वतीने मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद.